जंगल डायरी अतुल धामनकर 1972. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरात मधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगांचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन केलेले आहे. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट दाखवलं. बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबट्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हल्ली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडे होती, त्यामुळे त्याने अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. तिखट कानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळं आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच मला कधी तिथं जातो असं झालं होतं. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं. 10-12 पावलंच चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरांपेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. त्या पग मार्क्सकडे बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठीच कसरत होती. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. इतरांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. आता एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं.
कुठंतरी झाडाच्या बुंध्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. ऑफ! अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती त्या आवाजाने आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात थपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, पण पिल्लांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ऑ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठलं तरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्याने ती उचलून पिलापर्यंत आणणं शक्य नव्हतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. शब्दार्थ: व्याघ्र, वाघ, टायगर. वनमजूर, जंगलात काम करणारा कामगार, फॉरेस्ट्री वर्कर. थबकला, थांबला, पॉज्ड, स्टॉप्ड इन्स्टंटली. नर, पशुतील पुरुष जात. ए मेल. चौफेर, चहूकडे. ऑन ऑल 4 साइड्स, एव्हरीवेअर. अद्याप, अजून. अंटिल नाव, स्टिल, येट. वाळक्या, सुकलेल्या, ड्राईड अप. काटकी, छोटी वाळलेली डहाळी. अ स्मॉल थिन स्टिक. अ ट्विग. तिखट कान, छोटासा आवाजही चटकन ऐकणारे कान. शार्प इयर्स, एक्स्ट्रीम सेन्स ऑफ हिअरिंग. संधी, मोका, अन अपॉर्च्युनिटी, चान्स. अंतर, पल्ला, डिस्टन्स. दाट, गर्द, डेन्स, थिक. नाला, ओढा. अ रिव्ह्युलेट, ब्रूक. सजग, जागरूक, वॉचफुल, विजिलंट. अनामिक, अनपेक्षित. अननोन, अनएक्सप्लेनेबल. दडपण, दबाव, प्रेशर.
स्ट्रेस, ओलसर, ओला, मॉइस्ट, डॅम्प, पाऊल खुणा, पावलांचे ठसे, फुटप्रिंट्स, पाचोळा, सुकलेल्या पानांचा खच, ड्राय फॉलन लीव्ज, अवस्था, स्थिती, कंडिशन, स्टेट ऑफ माइंड, बुंधा, झाडाचे खोड, ट्रंक, ठाऊक, माहीत, टू बी नोन, थेट, सरळ, तडक, स्ट्रेट, डायरेक्टली, आश्वासक, धीर देणारा, ॲश्युरिंग, संभाव्य, भावी, आगामी, लाईकली, पोटेन्शियल, भक्षक, खाणारे, डिवॉरर, प्रेडेटर, सुरक्षा, संरक्षण, सेफ्टी, सिक्युरिटी, विरळ, दाटी नसलेले, मोकळे, स्पार्स, स्कॅटर्ड, झेपावली, उडी घेतली, लीप्ड फॉरवर्ड, दंगा धोपा, मस्ती, गडबड, रॉम्प, रॅकेट, घटकाभर, तासभर, फॉर अ व्हाईल, फॉर सम टाइम, सोबत, संगती, अलॉंग विथ, विथ, झलक, छटा, ग्लिम्स, ग्लान्स. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. बोट रोखणे, विशिष्ट दिशेला लक्ष वेधणे, संकेत देणे, टू पॉइंट ॲट समथिंग, सिग्नल. खूण करणे, इशारा देणे, टू जेस्चर, टू सिग्नल, टू वॉर्न अबाउट समथिंग. अदृश्य होणे, नाहीसे होणे, टू डिसअपिअर, टू व्हॅनिश. हळहळणे, चुकचुकणे, चिंता होणे, टू रिग्रेट, टू फील सॉरी फॉर, टू अँगस्ट. शर्मिंदे वाटणे, शरम वाटणे, लाज वाटणे, टू बी एम्बॅरेस्ड, टू फील ऑकवर्ड. मागे पुढे न बघणे, विचार न करता तत्परतेने कृती करणे, टू नॉट थिंक ट्वाइस, टू टेक ॲक्शन विदाउट अ सेकंड थॉट, टू नॉट हेजिटेट. दडपण येणे, मनावर दबाव येणे, टू फील इंटिमिडेटेड, प्रेशराइज्ड, टू बी अँक्शियस. अधीर होणे, उत्सुक होणे, धीर न धरणे, टू बी ईगर, टू बी इम्पेशंट. सावधगिरी बाळगणे, अतिसावध होणे, टू बी कॉशियस, टू बी एक्स्ट्रा विजिलंट. पाय न वाजवता जाणे, अगदी हळू चालणे, टू पॅड, टू प्राऊल, टू वॉक सॉफ्टली. हृदय जोराने धडधडणे, भीतीने हुरहुर वाटणे, टू कॉज द हार्ट टू पाऊंड, हार्ट बीटिंग टू हार्ड. घसा कोरडा पडणे, भीती वाटणे, टू बी पेट्रिफाईड, टू बी टेरिफाईड. चौकस राहणे, चहूकडे सावधपणा ठेवणे, टू बी केअरफुल, टू बी ऑन द लुकआउट, टू बी अलर्ट. अंगावर सरसरून काटा येणे, भीतीने शहारणे, टू गेट गूजबम्स. आश्चर्याने थक्क होणे, चकित होणे, टू बी स्टार्टल्ड, टू बी सरप्राईज, टू बी ऑस्ट्रक. उत्साहाचे वारे भरणे, अतिशय उत्साह वाटणे, टू बी एक्साइटेड, टू बी स्टरिंग, टू बी एक्झिलरेटेड. राबता असणे, सतत हालचाल असणे, टू हॅव रेग्युलर व्हिजिट ऑर प्रेझेन्स ऑफ समवन. खबरदारी घेणे, जीवाची काळजी घेणे, टू टेक प्रिकॉशन, टू टेक सेफ्टी मेजर्स. दक्ष असणे, सावध असणे, टू बी अटेंटिव्ह, टू बी वॅरी अबाउट. उत्साहाला उधाण येणे, मनात उत्साह उसळणे, टू बिकम ओव्हर एन्थुझियास्टिक, टू गो क्रेझी विथ एक्साइटमेंट, टू बी ब्रिमिंग विथ एन्थुझियाझम. देणे घेणे नसणे, संबंध नसणे, टू नॉट पे हीड टू बी अनकन्सर्न्ड अबाउट समथिंग. पाठलाग करणे, पिच्छा करणे, टू चेस समवन, टू रेस. पारंगत असणे, कुशल असणे, टू बी स्किल्ड ॲट, टू बी अन एक्सपर्ट. भान नसणे, गुंग होणे, दंग होणे, टू बी अनअवेअर ऑफ, टू बी इग्नोरंट अबाउट. मोलाची भर घालणे, मूल्यवान कार्य करणे, टू ॲड व्हॅल्यू टू मेक अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन. पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता. त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट हलली नसती तर तो कळला नसता. त्याची पाठ आमच्याकडे असल्यामुळे त्याने आम्हाला पाहिलं नव्हतं. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला. लिहा. डायरी म्हणजे रोजनिशी, दैनंदिनी. पगमार्क्स म्हणजे पाऊल खुणा. चौकटी पूर्ण करा.
प्रकल्पाचे नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. डायरीची तारीख 27 मे 1997. यावेळी लेखक विश्रामगृहातून बाहेर पडले पहाटे 6 वाजता. उमटलेली ताजी पावले याची होती बिबळ्याची. बिबळा येथे बसला होता तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये. जंगलातील सगळ्यात धोकादायक जनावर, लहान पिल्ले असणारी वाघीण. येथे वाघीण लपली होती जांभळीच्या झुडपात. वनरक्षकाचे नाव टोंगे, विश्रामगृहाचे नाव कोळसावन. कारणे द्या. सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकाच्या मनावर अनामिक दडपण आले, कारण पिलाच्या संरक्षणासाठी कुणाचाही जीव घेणारी धोकादायक वाघीण तिथे आसपास होती. बिबळ्या एकाच झेपेत जंगलात अदृश्य झाला, कारण वनरक्षकाचा पाय वाळक्या काटक्यावर पडून झालेला आवाज तिखट कानाच्या बिबळ्याने ऐकला होता. चालताना वनमजूर अचानक थबकला, कारण त्या रस्त्यावरून नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबट्याची ताजी पावले उमटली होती. डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा. याविषयी तुमचे मत लिहा. आपल्या जीवनात आपल्याला अनेक तऱ्हेचे अनुभव येतात. वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात. आपण या घटना प्रसंगाचे साक्षीदार असतो. या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात. कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो. एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही. प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो. विशेष प्रसंगातील असे अनमोल क्षण जपून ठेवायचे असतील तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे. दररोज डायरीचे लिखाण केले तर विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यांसमोर ताजेतवाने होत राहतील. शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल. म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे. पुढील गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू: नर वाघ, बिबळा, रानकुत्री. यांपैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी: सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर. वाघिणीच्या पिल्लांचे खेळ: एकमेकांचा पाठलाग करणे, मारामारी करणे, पाण्यात उड्या घेणे. एका वाक्यात उत्तरे लिहा. वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती? पिल्लांचे व स्वतःचे पोट भरण्यासाठी सतत कोणती शिकार करण्याच्या कलेत वाघीण पारंगत होती. लेखकाने वाघिणीत कोणती झलक पाहिली? लेखकांनी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक पाहिली. वाघीण कशाबद्दल दक्ष असते? वाघीण पिलांच्या सुरक्षेबद्दल दक्ष असते. लेखकांनी वाघिणीचा आवाज कशामुळे ओळखला? एका वर्षाच्या वाघाच्या अभ्यासामुळे आणि अनुभवामुळे लेखकांनी वाघिणीचा आवाज ओळखला. कारणे लिहा. वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण पिल्लांनी पाण्यात धपकन उड्या मारल्यामुळे तिच्या तोंडावर पाणी उडाले होते. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. सत्य व असत्य विधाने ओळखा. वाघिणीची 4 पिले होती. सत्य. कुत्र्यापेक्षा लहान आकाराची पिल्ले होती. सत्य. रानकुत्री पिल्लांचे मित्र असतात. असत्य. आईच्या आश्वासक आवाजाने पिल्ले घाबरली. असत्य. चौकटी पूर्ण करा. वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली: नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात. पिल्ले वयाने एवढी होती: 5 महिन्यांची. वाघिणीने नाला पार करून इथे पाय ठेवला: बांबूच्या गंजीत. मोलाची भर घालणारा लेखकाचा अनुभव: व्याघ्र अनुभव. वाघिणीचा आवाज: ऑव. वाघिणीत लेखकाला हिचे दर्शन झाले: आईचे. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा. वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवले होते. परिसरातील शत्रू जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे आणि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती. वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल खूप जागरूक होती. रात्रभर जंगलात फिरून वाघीण आली तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेली पिल्ले तिच्याकडे आनंदाने झेपावली. वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिल्लांच्या आनंदाला उधाण आले. यावरून पिल्लांचे आईवरील असीम प्रेम दिसते. सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांचा दंगाधोपा सुरू झाला. जरा वेळाने केलेली शिकार पिल्लांना खाऊ घालावी म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली. तशी तिच्या मागे 2 पिल्ले निघाली. 2 अजून पाण्यातच खेळत होती.
वाघिणीने परत वळून त्या दोघांना बोलावण्याचा आवाज काढला तशी ती पिल्ले तिच्या मागे पळत सुटली. लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. रात्र झाली. वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले. म्हणाली, इथे गुपचूप राहा, आवाज करू नका. मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते. पिल्लांनी मान डोलावली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली. वाघीण झुडपाबाहेर आली. तिने चौफीर संरक्षक नजर फिरवली व निश्चिंत होऊन मार्गस्थ झाली. रात्रभर जंगलात फिरून एका सांबराची शिकार करून ती परत पिल्लांजवळ आली. आईची चाहूल लागताच सर्व पिल्ले तिच्याकडे झेपावली. तिला बिलगू लागली. छान शिकार केली बाळांनो, आपण खायला जाऊया हं, असं म्हणत वाघीण पिल्लांना चाटू लागली. जरा वेळानं ती पाण्यात शिरली. पिल्लांचा आनंद गगनात मावेना. ती नाचू लागली, खेळू लागली. त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या. या प्रसंगातून आईची माया, प्रेमळपण, शिस्त, सुरक्षा, काळजी या मातृगुणांची वाघिणीमध्ये झलक दिसते. वाघीण व पिल्ले यांच्यातील जिव्हाळा प्रत्ययाला येतो. अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवली. पुढील वाक्यांचे कंसातील सूचनेप्रमाणे बदल करा. तो देखावा खूप सुंदर आहे, उद्गारार्थी करा. किती सुंदर आहे तो देखावा. कुणाचेही वाईट करू नये, होकारार्थी करा. सगळ्यांचे चांगले करावे. दररोज अभ्यास कर, विधानार्थी करा. दररोज अभ्यास करावा. मला हे चित्र नापसंत नाही, होकारार्थी करा. मला हे चित्र पसंत आहे. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. चौकस राहणे, सावध राहणे. हल्लीच्या काळात माणसाने प्रत्येक कृतीमध्ये चौकस राहणे गरजेचे आहे. पारंगत असणे, कुशल असणे. बॅडमिंटन खेळात आमच्या वर्गातील गौरी अतिशय पारंगत आहे. राबता असणे, सतत हालचाल असणे. पाटलांच्या वाड्यावर दिवसभर लोकांचा राबता असतो. अंगावर मूठभर मांस चढणे, आनंद होणे. संपूर्ण वर्गासमोर शिक्षकांनी सानिकाच्या निबंध लेखनाचे कौतुक केल्यामुळे सानिकाच्या अंगावर मूठभर मांस चढले. समानार्थी शब्द लिहा. वाघ, व्याघ्र. संधी, मोका. नाला, ओढा. सोबत, संगत. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. भान ठेवणे, जाणीव असणे. पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी आहे, याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. विरुद्धार्थी शब्द लिहा. दाट, विरळ. सरळ, वक्र. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. ठरवलेले व्रत मध्येच सोडणे, व्रतभंग. पायात चप्पल न घालता, अनवाणी. वचन बदला. पाऊल खुणा, पाऊल खूण. पिल्लू, पिल्ले. झुडपे, झुडूप. नजर, नजरा. मिनिटे, मिनिट. उडी, उड्या. लिंग बदला. वाघ, वाघीण. मांजर, बोका. बैल, गाय. डुक्कर, डुकरीण. कुत्री, कुत्रा.